सगळ्यांसाठी हे सगळं एवढं आणलंस, पण तुझ्यासाठी काय आणलंस? म्हणजे तुझी सुद्धा आवड कळू दे की आम्हाला. अगं तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीये. काय ग? कशाचंही काय कौतुक करता तुम्ही? आणि एक मिनिट, मुळात तिच्या वडिलांनी त्यांच्या एम्प्लॉईजना अशीच गिफ्ट वाटली असतील. तिला काय कौतुक अशा गिफ्टचं? कौतुक असतं आणि आपल्याला कोणी काही स्वतःहून दिलं तर त्याचं कौतुक असतंच. नंदिनी मॅडम, मला सरांनी त्यांच्या चॉईसचं गिफ्ट दिलंय. वा, पण मी अजून उघडून पाहिलं नाहीये त्यात नेमकं काय ते. सरांनी दिलंय म्हणजे काय स्पेशलच असणार काहीतरी. काय झालं? अरे कम ऑन, स्माइल, हसा की, दिवाळी आहे. गंमत करत होते मी नंदिनी मॅडम. चला, म्हणजे यंदाची दिवाळी खूप आनंदाची आणि भरपूर गिफ्टची जाणार. सगळे किती खुश होते ना आज ऑफिस मध्ये. मस्त नटून आले होते, गप्पा मारत होते. रोज असंच व्हायला हवं. हा, कामच नाही रोज, म्हणजे निदान आठवड्यातून एकदा तरी. बास झालं. आणि आज नवरे काका काय म्हणाले ते ऐकलं नाही? उद्यापासून खूप काम असणार आहे. हो, त्यातल्या त्यात त्यांनी आपला धर्म सोडला नाही. कामाची आठवण करून गेले. खरंय. जय, आज ऑफिस मध्ये सगळ्यांना गिफ्ट्स आवडले. म्हणजे मला थोडीशी भीती होती, कारण सर एवढ्या विश्वासाने मला गिफ्ट आणायला घेऊन गेले होते. जर कोणाला गिफ्ट आवडलं नसतं तर? कोणाला काही आवडलं नसतं तरी कोणी तसं बोलून दाखवलं नसतं. अशीच माणसं आहेत आपल्या ऑफिसमध्ये. गिफ्ट काय आहे त्यापेक्षा ते किती प्रेमाने दिलंय हेच पुरेसे त्यांना. हो. हो, काय तुलाही गिफ्ट दिलंय ना, ते तू उघडूनही बघितलं नाहीये. हो, उघडून. वाव, छान आहे. अरे वा, ब्रेसलेट. काय झालं, आवडलं नाही? नाही, तसं नाहीये, पण हे खूप महाग वाटतंय ना. अदिती, सरांनी सगळ्यांनाच महागातले गिफ्ट दिलेत, त्यामुळे तू प्लीज आता असा वेगळा विचार करू नकोस. लास्ट टाइम सरांनी घड्याळ दिलं होतं ते तू काकूंना दिलंस, तर हेही देणार आहेस का? आणि तू देशील पण काकूंनी ते वापरायला पाहिजे ना. त्या नाही वापरणार. त्या म्हणतील मला नाही बाबा हे सूट करत. अरे जय, छान आहे. आणि छान दिसतंय की. मजा आहे बाबा एका मुलीची. ब्रेसलेट काय, चॉकलेट्स काय. तू जर मला असं चिडवणार असशील ना तर आदिती, मस्करी करतोय. बरं ऐक ना, काका काकू आणि दादा वहिनींसाठी आपल्याला गिफ्ट घ्यायचंय, लक्षात आहे ना? उद्या ऑफिस वरून येता येता घेऊ.
काय ग? जय, उद्यापासून तू केबिन मध्ये बसणार ना? मला तुला बघता सुद्धा येणार नाही. अगं मी केबिन मध्ये बसणार आहे म्हणून काय झालं एवढं? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ऐसी कोई दीवार नहीं जो हम दोनों के बीच में आ सके. काय? मला सोडून त्या सुहास बरोबर फिल्म बघायला जातो ना, त्याचा परिणाम आहे हा. अच्छा, काय एक एक अचानक तुला डायलॉग सुचतात. अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझ्या केबिन मध्ये येण्यापासून तुला कोण अडवणार आहे? हा, तुझे पप्पा पण असतील त्या केबिन मध्ये. सबसे बडी दीवार. जय, पण आदिती, मिस्टर दाभोळकर जेव्हा नसतील ना तेव्हा मी केबिनचं दार उघडं ठेवत जाईल. मग आपण एकमेकांकडे बघत जाऊ. जय, आदिती, बघा पुरवणी झालेली रांगोळी बघा केवढी मोठी काढली. हे सण आले की असे फोटो येतात. इतर दिवशी ह्याने त्याला मारलं, तिने ह्याला मारलं, अशानं हे पेपर रंगवत असतात. बस खरंय तुमचं म्हणणं. झाली ऑफिसला जायची तयारी? हो. विसरला वाटतं घालायला. काय झालं? कोण काय विसरलं? काय? ते चहा घ्यायला विसरलो असं म्हणत होतो. अहो आत्ताच तर घेतलात ना. हो का? हा, मग तेच विसरलो. आदिती, झालंय का आवरून? अगं चल, नाहीतर लेट होईल. हो हो, हा घे डबा. आदिती, आज उशीर करून चालणार नाही. अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. आजपासून सर त्यांच्या केबिन मध्ये बसणार आहेत नाही का? खूप घाई झाली वाटतं. वा वा वा, मग लवकर जायलाच हवं. काकू तुम्ही पण. या आधी मी वेळेवरच जायचो. काय गे, घड्याळ काय बंद आहे काय? नाही, चालू आहे की. मग मला काय असं वाटतंय घड्याळात चुकीची वेळ दाखवली जाते ते? हो, तुम्ही तुमच्या घड्याळात बघा ना. तसही ते घड्याळ चालूच आहे. जय अदिती, तुम्ही निघा बरं. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि जय, तुला तुझ्या नवीन कामासाठी शुभेच्छा. थँक्यू काकू. खूप यशस्वी हो. अरे अण्णांच्या पाया पड. हो. अरे जय, आतापर्यंत जे जे कमावलेस ते स्वतःच्या मेहनतीने कमावलेस. माझे आशीर्वाद कशाला हवे? अण्णा, ही अशीच मेहनत इथून पुढेही करता यावी, त्यासाठीच तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. असंच नेहमी यशस्वी हो. तुझी सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील. आशीर्वाद द्या ना त्याला. यशस्वी हो. येतो काकू. या. अण्णा, गोळ्या घ्यायची वेळ लक्षात आहे ना तुमच्या?
या घरामध्ये वेळ दाखवणारं घड्याळ आहे का कुणाकडे? केतकर, हो किती आढेवेढे घेताय. जय, अरे घड्याळ घालायला विसरलायस तू. मी काही विसरलो नाही. हे घड्याळ काका, तुमचं हे घड्याळ मला नेहमी वेळेची किंमत दाखवत राहील आणि गेलेल्या वेळेची आठवण करून देत राहील. आज लवकर आलं का आपण? आज लवकर येणं महत्वाचं होतं. आज जयराम खानोलकर त्यांच्या केबिन मध्ये बसणार आहेत ना. जय, आपण आत्ताच केबिन बद्दल बोललो ना. इथे नाही, तुला केबिन मध्ये बसायचंय. मला माहिती आहे, पण मला आज जावंसं वाटत नाही. जय, मी काय करणार आहे तिथे आज जाऊन? इथे तुम्ही सगळे असता, मला कुणाशीही बोलता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू असतोस इथे माझ्या समोर. तुझ्याशी डायरेक्ट बोलता नाही आलं तरी निदान तुझ्याकडे बघता तरी येतं. नाही, माझं ठरलंय. जय, असं काय करतोयस? अरे, अविनाश सरांना आणि आऊंना खरंच वाईट वाटेल खूप. आणि अरे, ते दाभोळकरही असतील ना केव्हा ना केव्हा. त्यांच्यासोबत केबिन शेअर करण्यापेक्षा मी इथे असलेलं काय वाईट आहे? जय, अरे तुम्ही लवकर आलात, बरं झालं ना. म्हणजे तुम्हा दोघांना बोलायला वेळ तरी मिळाला. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नंदिनी, बरं झालं ना आधी तिला जयशी बोलायला वेळ मिळाला, लवकर आली म्हणून. हा, म्हणजे आपलं कसं होतं की आपल्याला बोलायला वेळ मिळणार नाही ना, कारण जय आता केबिन मध्ये जाणार. पण आदितीला बोलायला वेळ मिळाला, लवकर आली म्हणून ना. अरे वा, तुमच्या गप्पा सुरू होत्या तर. छा, मी पण लवकर यायला हवं होतं, म्हणजे तुमच्याशी गप्पा मारता आल्या असत्या. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय नंदिनी मॅडम, सकाळी सकाळी कसल्या गप्पा रंगल्यात? अगं गप्पा नाही, हा आपला जय केबिन मध्ये जाणार ना आजपासून. हो जय, आज खूप खुश असशील तू. जय, तू बॅग डेस्क वर का ठेवलीस? मला आज जावंसं वाटत नाहीये. का? जयराम, अरे प्रमोशन झालंय तुझं. हो, मग मी इथे तुमच्यात बसून काम केलं तर काय हरकत आहे? अरे जय, इथे बसला काय तिथे बसला काय, आणि आपण एकत्रच आहोत ना आपल्याच ऑफिस मध्ये. मग आणि जय, तुला केबिन दिली म्हणजे तुझं कौतुक केलेलं आहे. मला जर केबिन दिली असते ना, मी कालच जाऊन बसलो असतो. म्हणूनच तू तू आहेस आणि जय जय आहे. जय, तू बस केबिन मध्ये. अरे मी येईन ना कधीतरी तुला कंपनी द्यायला. रजनी मॅडम, तुम्ही त्यांना समजवताय का घाबरवताय? एक मिनिट. हे बघ जय, प्रमोशन म्हणजे केलेल्या कामाची पोचपावती असते. चला बस तुझ्या केबिन मध्ये.
आणि खरं सांगू का, आम्हालाही खूप आनंद होईल तुला खुर्चीवर बसलेलं बघताना. काय चाललंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय झालं? एनी प्रॉब्लेम? जय, इथे काय करतोयस? केबिन मध्ये नाही गेलास? घ्या, तुम्हीच सांगा आता त्याला. काय झालं? अहो, मी एकटाच कसा बसू केबिन मध्ये? एकटा कुठेस तू? दाभोळकर सर आहेत ना तुझ्या सोबत. हो, पण असं सगळ्यांपासून वेगळं बसावं लागणार, सगळ्यांपासून लांब जावं लागणार. असं का म्हणतोयस जय? आम्ही केबिन मध्ये बसतो म्हणून आम्ही या सगळ्यांपेक्षा वेगळे होतो का? पण अहो, मला कळतंय जय, पण तुला फक्त वेगळी केबिन दिली नाहीये, वेगळी जबाबदारी पण दिली आहे. आता त्या केबिनच्या बाहेरच्या या जगाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू आत केबिन मध्ये बसून जे निर्णय घेशील त्यावर या इथल्या जगाचं भविष्य अवलंबून आहे, हे लक्षात ठेव. येतंय ना लक्षात? आणि तुम्ही सगळेजण सुद्धा हे लक्षात ठेवा की जय केबिन मध्ये गेला म्हणून काही तो तुमच्यापेक्षा कोणी वेगळा होणार नाहीये. तो तुमच्यातला आहे आणि तुमच्यातलाच राहणार आहे. फक्त त्याच्या जागेचा रिस्पेक्ट हा तुम्ही सगळ्यांनी ठेवायलाच हवा. तुम्ही त्याच्याशी जसे वागाल तसंच जग वागेल. राईट? हो. चला मग आता उशीर कशाला जय? जा जा, खुर्ची तुझी वाट बघतीये. काय मिस्टर जयराम खानोलकर, वाट कसली बघताय? ही तुमची खुर्ची, बसा. अहो, बस. मग कसं वाटतंय आता? खूप बरं वाटतं. अहो, मला नेहमी वाटायचं आपली एक केबिन असावी, आपली खुर्ची, आपला डेस्क, त्यावर आपल्या आवडीच्या वस्तू. हो ना? मग इथेही तुझ्या आवडीच्या वस्तू तू ठेवू शकतोस. कारण ही केबिन तुझी आहे आणि हे डेस्क सुद्धा तुझंच आहे. अहो, आणखी एक सांगू? तुमच्या आणि सरांच्या केबिन मध्ये येताना नेहमी खूप दडपण यायचं. का रे? एवढी भीती वाटावी असे होत आम्ही? नाही, भीतीचं नाही, रिस्पेक्टचं दडपण होतं. आता या जागेवर बसल्यावर ना मला जाणवतंय या जागेचं महत्व काय असतं. ते असं सगळ्यांपासून वेगळं बसणार असलो तरी त्यांची खूप आठवण येईल. म्हणजे त्यांच्या बरोबर बसून काम करण्याची सवय झाली आहे ना. कळतंय मला जय, थोडा वेळ लागेल तुला इथे रुळायला, पण रुळशील नक्की. आणि ती तुझी सगळी जवळची माणसं ती काय फार लांब गेली नाहीयेत.
या एका दरवाजाच्या पलीकडेच तर आहेत ती. अहो, हे अंतर जरी छोटं असलं तरी जबाबदारी खूप मोठी आहे याची जाणीव होतीये मला. ह्या जागेत घेतलेले सगळे निर्णय पूर्णपणे माझे असतील. त्याची सगळी जबाबदारी माझी असेल आणि त्याची झळ बाहेर नाही जाऊ देणार. जय, मी काहीही न सांगता सगळं समजलंय तुला. चला, आज तुझा केबिन मधला पहिला दिवस आहे कामाचा. कामाला सुरुवात कर. हं? मी येते. अहो, अरे, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. यशस्वी हो, खूप मोठा हो.